प्रशिक्षण योजना आणली। त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। मग लाडक्या भावाचं काय? मग लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं। प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांना आम्ही रोजगार देणार, प्रशिक्षण देणार, प्रशिक्षणासोबत प्रशिक्षण भत्ता देणार। प्रशिक्षणाचा भत्ता देत असताना त्याच आस्थापनेमध्ये 5 लाख युवकांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देणार, हे सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं। पण 10 लाख लोकांना प्रशिक्षण देणार म्हणल्यानंतर 1,34,000च प्रशिक्षणार्थ्यांनी, मला वाटते राज्यातल्या युवकांना त्याच वेळेस लक्षात आलं असावं, हे 1 लाख युवकांनी याच्याकडे प्रवेश घेतला नाही। 1,34,000 लोकांनी आवेदन स्वतः बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये बेमुदत आमरण उपोषण केलं। पुन्हा 14 जुलैला हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विराट धडक छत्री मोर्चा काढला। नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन केलं। सांगलीमध्ये तुकाराम महाराजांनी आमरण उपोषण केलं। धुळे येथे सुत्रेपाडा येथे 16 दिवस आमचा एक प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण केला। एवढे आंदोलन होऊन सुद्धा या कपाळकरंट्या सरकारला या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा विसर पडलेला दिसत आहे। म्हणून आज नांदेड जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावानी आणि बहिणींनी हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकार पुढे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। सर, नेमकं मागणी काय? आमची मागणी आहे, आता आमचं 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालंय। तुम्ही दिलेलं हे प्रमाणपत्र घेऊन आम्ही जायचं कुठे? या प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतर आम्हाला कुठं नोकरी मिळणार आहे हे सरकारने सांगावं। मी माननीय मुख्यमंत्र्याबरोबर माझी मीटिंग झाली नागपूरमध्ये रामगिरी बंगल्यावर, तेही उत्तर देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळं आमचं मागणं सरकारला आहे, आमचं आता प्रशिक्षण पूर्ण झालंय। ज्या शासकीय आस्थापनेमध्ये आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलंय त्याच शासकीय आस्थापनेमध्ये आमच्या या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळाला पाहिजे। दुसरी मागणी आमची 6, 8 आणि 10 हजार या तुटपुंजा मानधनावर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी खूप चांगलं काम या विविध आस्थापनेमध्ये केलंय। आज त्या विविध आस्थापनेमधल्या प्रमुखांना जाऊन विचारा, ते सर्व आस्थापना या तरुण बांधवांना, या प्रशिक्षित बेरोजगार युवकांना सोडायला तयार नाहीत। एवढं चांगलं काम केलंय। लाख लाख रुपये पगार घेऊन जे कर्मचारी काम करत नाहीत त्या 6, 8 आणि 10 हजारामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलंय। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आमच्या जर मागण्या मान्य होणार नसतील तर आता आम्ही आज जर सरकारनं आमच्या मागण्यावर काही निर्णय नाही घेतला तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 प्रशिक्षणार्थी क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालून या सरकारचं नाक दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि या उपर जरी सरकारला जाग नाही आली, या लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची दया आली नाही तर आम्ही 6 ऑक्टोबरला ज्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये ही लाडक्या भावाची योजना आली त्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये ठाण्यामध्ये टेंबी नाक्यावर आमरण उपोषणाचं हत्यार बालाजी पाटील चाकूरकर आणि इतर प्रशिक्षणार्थी उपसणार आहेत। मी स्वतः आमरण उपोषण